ऑल्सो. सो एक दीड दिवसामध्ये मी टेक्निकल प्रिपरेशन केली आणि इंटरव्ह्यू स्टार्ट झाला. इंटरव्ह्यू वॉज 30 to 40 minutes long, but they asked me only 4 questions. Now, first question was they asked me to write a code to reverse an array using only one temporary variable. सगळा प्रोग्राम स्क्रॅच पासून लिहायचा होता. त्याच्यानंतर टेस्ट केस लिहायची होती आणि तो प्रोग्राम रन करून जर काही एरर असतील तर डिबग करायच्या होत्या. सो त्याच्यामुळं कोडिंग मध्ये जास्त टाइम गेला. सेकंड आणि परत एक कोडच होता त्याच्यामध्ये पिरॅमिडचा स्टार पॅटर्न, भरपूर जणांना माहित असेल, पिरॅमिडचा स्टार पॅटर्न प्रिंट करायचा होता. त्याची प्रिपरेशन सगळ्यांना असते, तो इझिली झाला. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन हा एक एसक्यूएल क्युरी लिहायची होती. त्यांनी 2 टेबलचं स्कीमा दिले होते आणि त्याच्यानुसार आपल्याला क्युरी लिहायची होती. सो तो क्वेश्चन पण कम्प्लीट झाला. आणि लास्ट अँड फोर्थ क्वेश्चन त्यांनी विचारला ऍसिड प्रॉपर्टीज रिलेटेड टू ट्रान्झॅक्शन फ्रॉम द सब्जेक्ट ऑफ डेटाबेस अँड मॅनेजमेंट सिस्टीम. सो तो क्वेश्चन पण प्रॉपर एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल्स दिला. सो तो पण झाला. सो इंटरव्ह्यूअर वॉज व्हेरी इम्प्रेस्ड फ्रॉम दिस लास्ट क्वेश्चन. सो ही asked me, do you have any questions? So I asked him that what are the current technologies on which Persistent is working. Interviewer also answered this question very nicely and we were done with our technical interview. आता माझ्या टेक्निकल इंटरव्ह्यूच्या परफॉर्मन्स वरून मला इतकं तर माहित होतं की मी HR ला तर क्वालिफाय होणारच आहे. सो मी प्रिपरेशन तेव्हा स्टार्ट केली होती. पण ऍज सर टोल्ड माझं इन्फोसिसचा इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन 1-2 महिने अगोदरच झालं होतं. अजून तो इंटरव्ह्यू झालेला नाही पण सिलेक्शनचा मेल मला आला होता. त्यामुळे मी 2 महिने अगोदरच HR इंटरव्ह्यूची प्रिपरेशन सुरू केली होती. त्यामुळे हा इंटरव्ह्यू मला जास्त नर्वस वाटला नाही. मी जस्ट काही गोष्टी रिफाईन केल्या थोडं आणि परत अनालाइज केलं, आन्सर्स इन्हान्स केले. आय गेस आपल्या कॉलेजनं एक इंटरव्ह्यू वेबिनार अटेंड केलं होतं त्याच्या आदल्या दिवशी. सो ते पण हेल्पफुल झालं. त्यानुसार मी चेंजेस केले. आणि एक मोस्ट कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात लाईक टेल मी अबाउट युअर सेल्फ, then about projects or why should we hire you, then strength weakness, असे एक 10-15 जे मोस्ट कॉमन HR क्वेश्चन्स आहेत त्याची प्रिपरेशन केली आणि HR इंटरव्ह्यू स्टार्ट झाला. HR इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांनी मला सेम 4 क्वेश्चन विचारले, जस्ट 10 to 15 minutes. So first question was tell me about yourself, second was about project, third was about internship, and the last one was why should we hire you. After giving all these 4 answers, interviewer told me that I have been selected and I can inform our teachers and they will also. Okay. So हा yes sir. मी उत्तर काय दिलं, प्रश्न हा विचारला आणि तुझं उत्तर काय होतं हे सांग. Okay. So the first question was tell me about yourself. In this question, as I said, I webinar attend केलं होतं आदल्या दिवशी मी. त्या सरांनी पण तेच मेन्शन केलं होतं. First point was about your name, your city, then your school, your family background, then my achievements, my hobbies, and my most 2 favorite subjects. So name, city सगळं सांगितलं. त्याच्यानंतर स्कूल 10th 12th आणि इंजिनिअरिंगचे मार्क्स सांगितले. फॅमिलीमध्ये फक्त मी फॅमिलीचे मेंबरचा काउंट मेन्शन केला आणि त्याच्यानंतर मग मी माझे काही मेन स्किल्स आहेत ते मी त्यांना सांगितले. म्हणजे आपल्याला असं आपण एक प्रोडक्ट आहे जे त्यांनी विकत घ्यावं असं आपल्याला त्यांना सांगायचं होतं. त्यामुळे मी तसं त्यांना सांगितलं की आय एम कॉन्फिडंट, आय एम अडॅप्टेबल, आय एम डिसिप्लिन, बिकॉज आपल्या काही अचिव्हमेंट होत्या. जशी माझी होती की मी MCC NCC मध्ये कॅडेट होतो. सो डिसिप्लिन अँड कन्सिस्टंट हार्डवर्क या 2 प्रॉपर्टीज माझ्या होत्या. सो मी त्या तिथं त्यांना सांगितल्या. सो ते इम्प्रेस होते. हे टेल मी अबाउट युअरसेल्फ झालं. अबाउट प्रोजेक्ट, माझ्याकडे 2-3 प्रोजेक्ट होते. मी त्यांना कोणता सांगू विचारलं, त्यांनी एक सांगितला नेम, तो मी एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर त्यांनी इंटर्नशिप बद्दल विचारलं. इंटर्नशिप एकच केली होती, कधी केली, किती वेळ केली, त्याच्यानंतर त्या इंटर्नशिप मध्ये काय शिकलो हे सगळं मी त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं. आणि देन लास्ट क्वेश्चन वॉज व्हाय शुड वी हायर यू. याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मी टेक्निकली तर अवेअर आहेच, बट मी मॅनेजमेंटवर माझ्या मॅनेजमेंट स्किलवर पण तेवढंच काम करावे आणि कम्युनिकेशन स्किलवर पण. सो ह्या 4 क्वेश्चनच्या आन्सर्स नंतर मग त्यांनी थांबवलं आणि ते सांगितले की यू आर सिलेक्टेड. मग सो दॅट वॉज ऑल थिंग. बरं, कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचार, म्हणजे कोणता पॉईंट मी जास्त अजून इलॅबोरेट करू कुठल्या प्रिपरेशनचा वगैरे तर मी विचारू शकतो. समरी तुला
हे सगळे प्रश्न घेऊन त्याच्यात तू स्वतः तुझ्या दृष्टीनं तू अँसर्स तयार केलास काय? तू अँसर्स कुठनं असं मगअप केलास? तुझे स्वतःचे अँसर्स तू तयार केलास पहिला होमवर्क म्हणून काय तू हे मगअप केला होतास? टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ म्हण, तुझे स्ट्रेंथ आणि विकनेसेस म्हण. मी सांगेल की हे माझे आन्सर मी मिक्स केले. मी मिक्सचर मध्ये केलं. पहिल्यांदा मी ऑनलाईन वरून जे आन्सर्स आहेत ते बघितले, कारण तिथल्या काही स्ट्रेंथ्स आणि आन्सर्स रीड केल्यावर हा बाबा हे पण माझ्यात आहे, मी हे अनालाइज केलं नव्हतं, म्हणजे आपल्याला सुचत नाही की आहे पण आपल्यात. सो मी ते रीड केलं आणि ते पॉइंट्स नोट डाऊन करून घेतले. त्याच्यानंतर फ्रेंड्सना, रिलेटिव्हजना मी विचारलं की ह्या बाबतीत काय वाटतंय, मी ह्या बाबतीत कसं आहे. सो हा असा रिअल टाइम फीडबॅक पण घेऊन मी आन्सर तयार केले स्ट्रेंथ्स आणि विकनेस याबद्दलची. So that means you have introspected yourself and found out how you are as a person from your close ones. लाईट गेली की रे. त्यामुळे त्याने अजून फर्दर त्याला नाही विचारलं. तेवढंच एक विचारलं क्वेश्चन. ओके. जे आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून एक्झाम दिली त्यासाठी जी प्रिपरेशन केलेली होती आपण, प्रिपरेशन म्हणजे इंटरनेट कनेक्शन वगैरे इकडं तिकडं, त्याच पद्धतीचं इथे केलं. वेगळं काय करायची काही गरज नाही, राईट? नाही, राईट बरोबर. ओके. अजून तुला काय सांगायचं असेल तर तू सांगू शकतो सगळ्यांना. नाही सर, आय गेस माझ्या माहितीनुसार मी सांगितलंच आहे. बाकी कोणाला अजून कोणता पर्टिक्युलर डाऊट असेल तर विचारू शकता, मी सांगतो. हा, कोणाला काय डाऊट्स असेल तर विचार. Hello, am I audible? Non-CS. Yes, Prajwal, go ahead, please. ऍक्च्युली नॉन सीएस किंवा नॉन आयटी बॅकग्राऊंड वाला बॉईजना काही किंवा एक कॅन्डिडेट असेल त्याला काही कोडिंगचे क्वेश्चन्स किंवा हे डीप मध्ये विचारले की ऑन बेसिक विचारतात म्हणजे. ओके. सो नॉन सीएसआयटी मुलांना हे बेसिक कोडिंग विचारतात. म्हणजे पॅटर्नचे प्रोग्राम तुम्ही कंपल्सरी करा, त्याच्यानंतर ॲरेवरचे क्वेश्चन कंपल्सरी करा. सो बेसिकच असते तुमच्यासाठी. म्हणजे स्ट्रिंग वगैरे किंवा तुमची लँग्वेज, एखादी लँग्वेजचं बेसिक विचारतात. तुमची सी स्ट्रॉंग असेल नॉन सीएसआयटी वाल्यांची तर सी वर काम करा. त्याने जास्त डीप नाही, फक्त बेसिक विचारतात. सीएसआयटी वाल्यांसाठी त्यांनी दुसरा ऍडव्हान्स कोडिंग म्हणून एक दुसरा राऊंड. आलं का लक्षात? तुम्हाला यायचंय म्हणून तर तुम्ही इंटरव्ह्यूला येत आहे आणि आम्हाला वाटलं तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुला घेतोय. मग इथंपर्यंत मग पण किंतु परंतु नाही. ऑल दिस थिंग्स शुड बी अवॉइडेड. यू हॅव टू बी कॉन्फिडंट तुला असेल तर तू म्हणू शकतोस की होय मी गाडी चालवतोय. कुठली गाडी चालवतोय? 4 व्हीलर चालवतोय, 3 व्हीलर चालवतोय. नाही, मी 2 व्हीलर चालवतोय पण 4 व्हीलर चालवले कधी कधी. मग मी तुला देणार का चालवायला? लक्षात घे. मीन्स यू आर नॉट कॉन्फिडंट, दॅट इज बट शुअर. तू म्हटलास काय चालवतोय की कुठलीही गाडी हे चालवतोय, हा तर आरामात. म्हणजे वेन यू आर कॉन्फिडंट देन ओनली यू अटर दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट्स. तर दॅट कॉन्फिडन्स हॅज टू बी रिफ्लेक्टेड फ्रॉम यू. कीप दिस इन माइंड. ओके, कंटिन्यू. ओके. आणि हा एवढं झाल्यानंतर मग त्यांनी क्वेश्चन आहेत का असं विचारलेलं, पण क्वेश्चन नव्हते त्यामुळे मी काही विचारलं नाही. शक्यतो म्हणजे विचारलेलं बरं असतं, पण असं मॅन्डेटरी नसतं की क्वेश्चन विचारायलाच पाहिजेत. कारण की ऑलरेडी जे सर होते इंटरव्ह्यू घेणारे त्यांच्याशी मी अगोदर जेव्हा त्यांनी कॉल केला इंटरव्ह्यूच्या पण एक दिवस अगोदर, तेव्हा मी क्वेश्चन बऱ्यापैकी त्यांनाच विचारून घेतले, जे काही कंपनी रिलेटेडचे प्रोसिजर असेल ते त्यासाठीचे. हा, कोणाशी? हॅलो, कोणाला? आय एम डन विथ माय एक्सपिरियन्स.
कॅन यू हिअर Hello. संतोष? प्रिपरेशनसाठी प्रश्न कुणाशी विचारून घेतला होतास म्हटलास? येस सर. ओके, कंटिन्यू. म्हणजे माझे रिलेटिव्ह TCS मध्ये होते, घेणारे होते ते. घेतली का इंटरव्ह्यू? येस सर, आय एम डन विथ माय No. एक्सपिरियन्स. What I'm इफ saying, स्टुडंट हॅव एनी तू डाऊट ज्यांना विचारून घेतला होतास तुझी इंटरव्ह्यू they त्यांनी will घेतली का ask. फायनली? Am I audible? नाही, दिस शुड नॉट ते बी दुसरे कन्फ्युज. होते सर. स्टुडंटना त्यांनी काय मला वाटेल, इंटरव्ह्यू येस सर. ज्यांनी इंटरव्ह्यू तुझी घेतली त्यांनाच तू विचारून प्रश्नाची तयारी केलास. हा तेच, म्हणून तर मी म्हटलं की असं बोलतो. ओके. हा नाही, जे माझे रिलेटिव्ह अगोदर तिथे वर्क ओके. करत होते त्यांना मी विचारलेलं, हा ते मी झालं Anyway. बहुतेक. Anyway, Confused so होऊन anybody नका. who wants to ask any questions to Santosh, please ask him. Start discussing and asking him because he has, yes, you are audible. Hello sir, am I He has audible? cracked the TCS test, so you will be eligible for this TCS and similar tests. So you ask him all the questions. Come on. आपल्याला इंटरव्ह्यूच्या आधी रिझ्यूम अपलोड करायला लागतोय का? आधीच आपण नेक्स्ट तोच. स्टेपवर अपलोड केलाय, upload केलेला- त्याच्यावरूनच upload क्वेश्चन केलेला विचारतात असतो तोच. इंटरव्ह्यू घेणारे? संतोष, तू काय केलास? ते एक्झॅक्ट स्टार्ट एंड पासून का फक्त सुडो कोड, म्हणजे लॉजिक फक्त मधलं? ओके. तुझा जो पहिला क्वेश्चन आहे ना रेझ्युमे रिलेटेड, जर तुला अजून बॅचलर स्टेटस आला नसेल नेक्स्ट स्टेप पोर्टलवर, तर तू अजूनही तुझा रेझ्युमे तिथे एडिट करू शकतो. जर बॅचलर स्टेटस आला असेल तर तुझा तो ऑप्शन ऑटोमॅटिकली तिथे जातो की तुला एडिट ऑप्शन येतच नाही. आणि दुसरा क्वेश्चन जो तू अल्गोरिदमचा विचारला, त्यात अल्गोरिदम एक्सप्लेन करायचं म्हणजे जे आपल्याला मेन फंक्शन करायचं, म्हणजे मला असा विचारलेला की नंबर रिव्हर्स करण्यासाठीच अल्गोरिदम. मग मी त्यात त्यांना विचारलं तुम्हाला कम्प्लीट प्रोग्राम हवाय की फक्त ते अल्गोरिदम? मग ते म्हणले अल्गोरिदम पाहिजे आणि तू अगदी नुसता एक्सप्लेन सुद्धा करू शकतोस किंवा स्क्रीन शेअर करून तिथं तू स्टेप्स राईट पण करू शकतोस. मग मी स्क्रीन शेअर केली, तिथं स्टेप्स राईट पण केल्या ऍज वेल एज म्हणजे टाईप करता करता त्यांना एक्सप्लेन पण करत गेलो. तेवढंच फंक्शन, ते कम्प्लीट कोड नव्हता तिथे. प्रदीप, झालं बोलणं? मिळाली ते फाईल्स दिल्लीची पण आणि बाकीच्या सगळ्या पण? कारण ते महत्वाचं का दिल्लीचं एक, कारण ह्याने स्वतः गेले होते रे, ते मिस व्हायला नको. हे प्लेसमेंटला अटॅच करायचे, सगळे प्लेसमेंटलाच अटॅच करायचे. हां, हां, सगळं प्लेसमेंटला अटॅच कर. होय 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 होय, सगळ्या प्लेसमेंटला अटॅच कर. हां 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 हां, प्लेसमेंटची मेल ओपन केलास का तू? तर काय कर, ते एक्सेल फाईल्स आहेत की नाही, अटॅचमेंटला टाक. नाही, पण तसं कर, तसं केलं तरी चालेल. पण नाहीतर नुसता प्लेसमेंटला अटॅच करून ठेवलास का नाही, ते मानतेशला पण आणि सगळ्यांनाच वापरता येईल. एखाद्या वेळेस कोण राहून गेला ना, समज मी सांगितलं अरे ह्यांना ते दे, मग त्यातलंच ती अटॅचमेंट आहे की नाही. हॅलो, कुणाला काही क्वेश्चन आहेत का? हां हां, सब्जेक्टमध्ये ॲल्युमिनी नॉर्थ इंडियन म्हणून टाक. तसंच जे काय असेल, नको पेस्ट करू नकोस, ते फक्त अटॅच कर सगळे फाईल्स तिथं, म्हणजे ती एक्सेल शीट ओपन करून तिथनं काढून घेता येईल. हॅलो, प्लीज आस्क द क्वेश्चन्स नाव.
don't you have any questions to ask to be asked Yes, to sir. him, or you ask to me? Okay, I will answer all those questions. संतोषला विचारा, मला विचारा, तुम्ही प्रश्न कोणाला विचारणार आहे ते सांगा आणि यू स्टार्ट आस्किंग इमिडिएटली. काही क्वेरी नसली पाहिजे आपल्याकडं शिल्लक, लक्षात घ्या. त्यांना सॅटिस्फाय होईल असं प्रूफ करून एक्सप्लेन करून सांगितले. म्हणजे मला एका स्टुडंटनी डाऊट विचारला की हॅलो येस संतोष, मला एक क्वेश्चन विचारायचं की ज्या वेळेला ते इंटरव्ह्यू ज्यावेळेला तुम्हाला विचारतात की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, नेमका कोणता कंटेंट असला पाहिजे आपल्या आन्सर्स मध्ये, म्हणजे नेमके कोणते पॉइंट्स कव्हर झाले पाहिजे? ओके. म्हणजे आपल्या कॉलेजने अगोदर दोन म्हणजे परसिस्टंटचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला मंगेशचा त्या पिरियडमध्ये जे आपलं वर्कशॉप घेतलेलं त्यात सगळं ते सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे. पण मी माझे आन्सर सांगेन की म्हणजे मी काय काय ऍड केलं. स्टार्ट मी असा केला की माझं नाव सांगितलं आणि माझ्या नावाला असं ऍडजेक्टिव्ह सांगितलं की जे मी सॅटिस्फाय करत होतो. म्हणजे मी स्टार्ट केलं, हॅलो सर, I'm ambitious and responsible student pursuing BTech in field of information technology at College of Performance of Ahmedabad. कॉलेजचं नाव सांगताना शॉर्ट नेम कधीच सांगू नका. एक्सप्लेन कम्प्लीट जे नेम आहे ते सांगा, कारण की इंटरव्ह्यू मध्ये ॲब्रिव्हिएशन्स अलाउड नसतात. आणि आपल्या नावाचे जे आपण जे ॲब्जेक्टिव्ह सांगतो त्याच्यावर 100% पुढचा क्वेश्चन येतोच. इन केस येत नाही पण 80% चान्सेस आहेत की आपल्या त्याच्यावर क्वेश्चन येतात. म्हणजे आपण आपल्या इंटरव्ह्यूचा रूट आपण ठरवू शकतो आपला आन्सर करून. जे आपण आन्सर देतो त्यातनं आपण हिंट देत असतो की पुढचा क्वेश्चन मला ह्याच्यावर विचारा तुम्ही, असं असतं. आणि त्यानंतर मी कॉलेजच्या नेम नंतर मी माझे ॲग्रिगेट सांगितले आणि मग माझ्या स्ट्रेंथ प्लस ज्या ऍक्टिव्हिटी मी रेझ्युमेवर एक्सप्लेन केल्या त्या मी मॅचअप करत सांगितल्या. म्हणजे माझं हे होतं स्ट्रेंथ, माझे सेल्फ लर्नर होतो, तर मी लॉकडाऊन मध्ये जे जे कोर्सेस केले ते मी एक्सप्लेन केले त्या स्ट्रेंथला धरून. परत जे मी प्रोजेक्ट केले ते एक्सप्लेन केले. नंतर माझी हॉबी जी कंपनी रिलेटेड आहे, म्हणजे माझं हॉबी आहे की मी नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याविषयी सर्च करत राहतो आणि लर्न करत राहतो. मग ती कंपनी रिलेटेड आणि कंपनीच्या फायद्याचे तर मी एक्सप्लेन केली आणि लास्टला फॅमिली इन्क्लूड केली. ओके ओके. आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट इंट्रोडक्शनचाच इंटरव्ह्यूवर पडतो. हॅलो, ओके, थँक्यू. आय थिंक मागाशी एका स्टुडंटनं विचारलेलं की नॉन आय टी किंवा नॉन सी एस स्टुडंटसाठी इंटरव्ह्यू कसा होतो. प्री डिफाईन्ड पॅटर्न TCSचा तरी अजिबात नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सगळ्यांना टेलिग्रामवर क्वेश्चन आलेत की ब्रँच वाईज वगैरे, असं तसं काही शक्यतो होत नाही. ते एकदम रॅन्डम मॅनरमध्ये क्वेश्चन्स घेतात. पण नॉन CS जे स्टुडंट आहेत त्यांना जर एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज येत असेल आणि प्लस IT रिलेटेड एखादी टेक्नॉलॉजी माहीत असेल तर त्यांचा तो इतका प्लस पॉईंट ठरतो ना, त्यांचं तिथं जवळजवळ 90% तरी सिलेक्शन कन्फर्म होतं. त्यामुळे जर तुम्ही बेसिकचे क्वेश्चन सुद्धा तुम्ही त्यात प्रोफिशियंट असल्यागत दिले किंवा CPP रिलेटेडचे, तरी तुमचं सिलेक्शन तिथं बऱ्यापैकी कन्फर्म होऊन जातं. आणि जे स्टुडंट C सांगणार आहेत त्यांनी पॉइंटर आणि कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स ह्या रिलेटेडचे सगळे क्वेश्चन करून जा, कारण का बेसिक मध्ये तेच क्वेश्चन विचारतात. ओके. इंटरव्ह्यूच्या वेळेला स्पेसिफिक लँग्वेज तू सांगितलेली का त्यांनी, म्हणजे कॉल बाय रेफरन्स कॉल बाय व्हॅल्यू वगैरे C मध्ये असते ना, मग तू स्पेसिफिकली C सांगितलेली का त्यांनी रिझ्यूम नुसार विचारलेलं?
म्हणजे मी रेज्युमे मध्ये असं एक्सप्लिसिटली मेन्शन केलं की एक्सलंट ॲट पायथॉन, त्यामुळे मला पायथॉन रिलेटेड एकही क्वेश्चन त्यांनी विचारला नाही. आणि असे बरेच फ्रेंड होते माझ्याबरोबर इंटरव्ह्यू देणारे की त्यांना टोटली रेझ्युमे ओरिएंटेड इंटरव्ह्यू केलता. मग मला पायथॉन सोडून त्यांनी सी आणि सीपीपी मधला डिफरन्स, नंतर अल्गोरिदम एक्सप्लेन करा, नंतर टेस्टिंग रिलेटेड, कारण का म्हणजे मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं की आय एम पॅशनेट अबाउट कोडिंग, सो दॅट्स वाय आय वॉन्ट टू बिकम अ डेव्हलपर. मग त्यांनी त्याच्यामुळे क्वेश्चन असा विचारलेला की तुम्हाला जर टेस्टिंगची पोस्ट दिली तर तुम्ही काय कराल. मग तिथे पण मी सांगितलेलं की ॲज पर कंपनी रूल्स वी हॅव टू डू एनी जॉब रोल इन आवर company premises, so I'm ready to do all the tasks which company give me असं सांगितलेलं. नंतर जास्त करून IT जे स्टुडंट आहेत त्यांच्याकडून बेसिक प्लस ऍडव्हान्स लेवलचे पण क्वेश्चन एक्सपेक्ट केले जातात, त्यामुळं IT स्टुडंट तरी जास्त टेक्निकल रिलेटेड बघायला पाहिजे. आणि असं पण काही नसतं की टेक्निकलचा एखादा क्वेश्चन चुकला तर आपल्याला हायरिंग होईल की नाही, असं सिलेक्शन होईल की नाही टेन्शन येतं, पण तसं काही नसतं. HR क्वेश्चन आणि MR क्वेश्चन मोस्टली गेम चेंजिंग ठरतात, त्यामुळे टेक्निकलचं जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण प्रिपरेशन नक्कीच करा. आणि ज्या स्टुडंटना विकनेसचा क्वेश्चन विचारतील जेन्युइन विकनेस सांगा. म्हणजे अशी जी विकनेस सांगायची नाही म्हणजे कंपनीच्या वर्क इथिक मध्ये बसत नाही किंवा कंपनीला ती खूप एम्प्लॉई मध्ये नको आहे अशी कुठलीच सांगायची नाही. म्हणजे काय काय जण सांगतात की मला टीम मध्ये म्हणजे जास्त लोकांशी बोलायला अनकम्फर्टेबल वाटतं. ही एखाद्याची विकनेस असू शकते, पण कंपनीमध्ये कसं आपल्याला टीम मध्ये वर्क करायचं असतं, त्यामुळं अशा विकनेसेस सांगू नका. आणि विकनेसच नाहीत असं होतच नाही. विकनेस सांगताना एवढं सांगायचं की ॲज अ ह्युमन बिंग each and every human have a means certain kind of weakness, so my weakness is this. आणि ते एक्सप्लेन करायचे आणि ओव्हरकम करण्याचा तुम्ही काय प्रयत्न करताय हे तेवढं मेन्शन करावंच लागतं लास्ट. माझ्याजवळ जेवढं शेअर करण्यासारखं होतं ते मी शेअर केलं. तुम्हाला जर अजून काही डाऊट असतील तर विचारा, किंवा सर आहेतच तुम्हाला एक्सप्लेन करायला. आणि ज्यांना इंटरव्ह्यूचा मेल आलाय त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट करा, कारण का कधीही इंटरव्ह्यू होऊ शकतो. म्हणजे आज मेल आला म्हणजे क्रेडेन्शियल आले तर उद्याही इंटरव्ह्यू असतो. असं बऱ्याच जणांचं झालं आणि ऑलरेडी NQTचे इंटरव्ह्यू स्टार्ट झालेत घ्यायला. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशनला लागा ज्यांनी स्टार्ट केली नसेल अजून. So I think you might have got an overview of those students who have cleared this interviews and got an offer, how to prepare about, right? तर ह्याच्या व्यतिरिक्त कुणाला काही शंका असेल तर मला विचारणार असाल तर विचारा. अदरवाइज इफ यू वॉन्ट टू स्टॉप द डिस्कशन यू लेट अस नो, विल डू दॅट ऑल्सो. मग तुम्हाला कधीही काही वाटल्या काही शंका असेल तर मला विचारत चला कधी. इज एव्हरीथिंग क्लिअर? TCSला पण लक्षात घ्यायचं 3 राऊंड्स असतात. मला वाटतं 24 मुलं रेकॉर्ड माझ्याकडे आलेलं आहेत, ते 24 मुलांनी NQTसाठी निंजासाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यांचे टेक्निकल होईल, HR होईल आणि मॅनेजमेंट राऊंड होईल. तर ह्याच्याकरता सगळ्यात प्रथम मी तुम्हाला जे सांगतो ते प्रिपरेशन असं करा तुम्ही की कुठल्या कंपनीची तुम्हाला इंटरव्ह्यू आहे त्या कंपनीचं डिटेल्स तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे. सो यू हॅव दॅट इज कॉल्ड एज अन कंपनी रिसर्च. This you have to do it by visiting the company's website, and you have to make a group of 10 students. All of you have to visit the website and go through it, and then all these 10 students should start interacting within themselves. म्हणजे जे
मी वेबसाईट बघितल्यानंतर त्यातले 2 गोष्टी मला समजल्या असतील, 2 दुसऱ्या गोष्टी दुसऱ्याला समजल्या असतील. With the help of a discussion, I will learn what he has understood, and he will learn what 2 things I have understood. So ultimately all 10 will have 20 things with them. Are you getting? This is how you need to prepare yourself, and always you have to be assertive, positive, try to show that you are for the company, you have already been as if selected in the company. You should start feeling and talk also in a similar fashion. So that is possible only when you have an confidence. Is it clear? तुमची रिझ्यूमची कॉपी एक तुमच्या सोबत असली पाहिजे, बरोबर संतोष? एक तुम्ही जे काय अपलोड केलेलं असेल त्याची एक कॉपी बाजूला ठेवा, एक पेन अँड पेपर तुमच्या बाजूला ठेवा. ओके. अँड यू शुड बी नीटली ड्रेस्ड. आणि जसं तुम्ही ऑनलाईन टेस्ट देताना जसं प्रिपेअर केला होता सेम फॅशनमध्ये यू हॅव टू प्रिपेअर, कारण ह्या वर्षी सगळ्या इंटरव्ह्यूज ह्या ऑनलाईनच होतील असं मला वाटतंय. सो यू नीड टू बी प्रिपेअरिंग इन दॅट फॅशन. अजून काय कोणाला काय अडचण असेल काय प्रिपरेशनला तर जस्ट यू लेट मी नो. And if you have understood completely and you have nothing to ask, we can stop the meeting. Please let me know if you want to stop the meeting also. सर आणि स्टुडंटनी जे सिलेक्ट झालेत ना त्यांना प्रोफाईल तेवढं कम्प्लीट करायला सांगा, म्हणजे ते मॅन्डेटरी व्हिजिट करतातच इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर आपल्या प्रोफाईलला. कॅम्पस कम्युनिटीमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. अँड यू कॅम्पस कम्युनिटीवरच्या व्हॉट्सअप तुमचं सोशल नेटवर्किंग आहे, बट कॅम्पस कम्युनिटी इज अ टेक्नो सोशल. इथं टेक्निकली तुमचं डिस्कशन होत असतं ह्या वेब पोर्टलवरती. टेक्निकल डिस्कशन्स असतं नेहमी. आलं लक्षात? इट इज अ सोशल नेटवर्क लाईक ऑल स्टुडंट्स अक्रॉस द ग्लोब हॅज बीन कनेक्टेड ऑन वन प्लॅटफॉर्म विच इज प्रोव्हाइडेड बाय द TCS, अँड देन यू आर ऑलवेज डिस्कसिंग टेक्निकल क्वेरीज, ॲन्सरिंग टेक्निकल क्वेश्चन्स वगैरे ह्या पद्धतीचं तुमचं सगळं डिस्कशन असतं. सो इथं तुमचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन असतं तुमचं रिझ्युमे तेवढं बिल्टअप होत जातं सायमल्टेनियसली तिथं, आणि त्याला ते पॉईंट्स वगैरे पण असतात, ॲड ऑन पॉईंट्स. संतोषनं मागाशी मेन्शन केलं तुम्हाला. सो यू नीड टू visiting and contributing yourself on this web portal also. Try to do it among yourself. आता हे काय करणार तुम्ही? तिथं जाऊन बघायचं नसतं कोणी काय टेक्निकली काय विचारलं आहे का, किंवा तुम्हाला काय टेक्निकल डिफिकल्टी असेल तर यू नीड टू पोस्ट इट. सो somebody will try to answer. So that discussion has to continue. Okay. So try to use it as much as possible. अजून काय कोणाला काय विचारायचं आहे? शिंदे सर, अतुल पाटील सर. ओके. नंदन, तुला काय विचारायचं आहे का? नो सर. ऐश्वर्या, अमृता, काय विचार? No sir, at the moment I had one question, but Prajna already asked it. No sir, I had the same question. Being a mechanical background student and still going for CS and IT companies. You will come to know the company very well. Then But I had one doubt, not a question itself. When you go for as you said, there could be one interviewer who would take management, HR, and technical, all of them in the one interview, right? So at that time, how should we, how should we define the interview? What the interviewer needs most, our HR side or our technical side? what is been asked and try to answer that question specifically. टेक्निकल. So he will draw the conclusion. तू क्वेश्चन्स तुला समजलं तर बाकीचं तुला काही अडचण येणार नाही. तो प्रश्न काय विचारतोय हे तुला लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात? सो यू हॅव टू बी व्हेरी keen on that, and your understanding should be very clear. Okay. Yes. Right?
So he will try to ask question into similar fashion, and the answer will be automatically Yes. will Thank you, be sir. related to that question itself. Anybody else? Okay. Yeah, who is this? सर मी कमेंट्स मध्ये एक लिंक शेअर केल्या म्हणजे जिथं म्हणजे माझ्या फ्रेंडनंच शेअर केली ती माझ्याशी जिथं स्टुडंट अँसर्स दिलेत मोस्ट म्हणजे 50 HR क्वेश्चनचे अँसर्स कसे असावेत मग स्टुडंट त्यातून रेफर करून त्यांचे स्वतःचे आन्सर बनवू शकतात. पण त्या लिंक वरचं घेऊन मगअप करू नका. यू नीड टू make some changes wherever is required as per your personality, your strength, your weakness, your knowledge, and how. Suppose as a Nandan, the Nandan is different from Prajwal, and Prajwal is different from this Ismail, and he is different from Santosh. All are different personalities. तुमचे स्ट्रेंथ वगैरे वेगळे असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला काही व्हेरिएशन करायचं असेल तर ते केलं पाहिजे त्याच्यात. आलं लक्षात. सर संतोषने ही लिंक इथं शेअर केलेली आहे. तुम्ही लिंक बघा. यू गो देअर, यू ट्राय टू टेक दोज अँड देन यू ट्राय टू बी प्रिपेअर. म्हणजे तुम्ही असं यू ऑलवेज यू हॅव टू रेज सम क्वेश्चन्स अँड ट्राय टू फाइंड आउट अ आन्सर सो दॅट इज सुटेबल टू यू. आणि हे कधी होऊ शकते, तुम्हाला TCSला जायचं असेलच आणि तुम्ही TCSला जाणारच आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही वेबसाईटची प्रिपरेशन केला. मी हे एक्झाम्पल देतो आहे. सो एनी कंपनी वेर यू आर गोइंग टू गो इन यू आर गोइंग टू प्रिपेअर थ्रू इट्स वेबसाईट ऑल द डिटेल्स. ओके, सो त्या डिटेल्स तुम्हाला कळल्यानंतर यू विल ट्राय टू फिट युअर सेल्फ इन टू दॅट कंपनी ॲट सम प्लेस, राईट. अँड फ्रॉम दॅट प्लेस यू आर लुकिंग ॲट द कंपनी अँड युअर टॉक्स विल बी रिफ्लेक्टेड अकॉर्डिंगली. गॉट इट. तुम्ही थर्ड पर्सन राहून तुम्ही उत्तर द्यायला गेला की देन इट विल बिकम अ व्हेरी डिफिकल्ट थिंग, राईट. So for this your company research should be very strong. Am I clear? Santosh, is it okay or you want to add something? Yeah. So anybody wants to ask something? No sir, it is okay. So should we stop, sir? Hello, should we stop?